महायुती का जागा वाटपाचा सस्पेन्स सुद्धा अजूनही कायम आहे। निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन सुद्धा जागा वाटप महायुतीमध्ये अद्यापही रखडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सस्पेन्स अजूनही तसाच आपल्याला कायम पाहायला मिळतोय। निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा जागा वाटप महायुतीमध्ये रखडलेलंच दिसतंय। महायुतीमध्ये अनेक जागांवरनं असहमती असल्याची चर्चा जी आहे ती सध्या रंगू लागलेली आहे। त्यामुळे आता महायुतीमधलं जागा वाटप हे कधी जाहीर होणार हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। निवडणुकांच्या तारखा एकीकडे जाहीर झाल्यात, पण अद्यापही महायुतीचं काही ठरताना दिसत नाही। आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी पंकज दळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, एकीकडे महाविकास आघाडीचंही काही ठरत नाही आणि दुसरीकडे महायुतीचंही काही ठरत नाहीये। निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, पण अशा कुठल्या जागा आहेत ज्यावरती अजूनही आपल्याला महायुतीमध्ये असहमती बघायला मिळते आणि ज्यावरनं हे सगळं घोडं अडलंय? पंकज, तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या, मात्र अद्यापही महायुतीचं काही ठरताना दिसत नाहीये। काही जागांवरनं अजूनही महायुतीमध्ये असहमती असल्याचं बोललं जातंय आणि त्यातूनच जागा वाटप हे रखडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता महायुतीमधला हा सस्पेन्स कधी संपणार, कधी जागा वाटप जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।